सावली बघते सारंगला सुशीला वहिनीबरोबर. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सावली काय जायला तयार नसते, पण अम्मा येते आणि सावलीला म्हणते, तुझ्या हुडग्याची एवढी इच्छा आहे तर जा की घेऊन. सावली म्हणते, अम्मा तो हल्ली खूप हट्ट करतो. अम्मा म्हणते, अगं मुलं हट्ट नाही करणार तर मी करणार का? तेवढ्यात अबीर आवाज देतो, आई झालं की नाही? सावली आता जाते आणि बघते तर काय, अबीर पावडर लावत असतो आणि म्हणत असतो, ते पुण्याचे लोक आहेत, वेळेवर येतात, चल की वेळेवर. सारंग पण ओवीला म्हणतो, जायचं ना मंदिरात? ती खरंच बाबा? तो फक्त 10 मिनिटं, ती चालेल. आता सावली अबीर मंदिरात पोचतात. इकडे सारंग, सुशीला आणि ओवी पण मंदिरात पोचतात. आता अबीर ओवीला भेटतो आणि म्हणतो, डोळ्याला बांधून दिवा लावला ना तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तो आता इकडे जातो आणि म्हणतो, आई बांध ना डोळ्याला आणि लाव ना दिवा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. सावली आता तयार होते. अबीर आणि गुरुजी म्हणतात, असं नाही जायचं, कपडे चेंज करावे लागतात. आता सावली पांढरी साडी नेसून येते. ओवी म्हणते, बाबा बांध ना डोळ्याला आणि लाव ना दिवा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आता सारंग पण पांढरा ड्रेस घालून येतो. आता अशा प्रकारे भरपूर लोक असतात. सुशीला, ओवी आणि अबीरला खूप मजा वाटत असते. आता इकडे तिकडे जात जात सावली आणि सारंग एकत्र येतात आणि दिवा लावतात. व्यंकटेश डोळ्यावरचं काढतो आणि बघत असतो. त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि त्याला खूप वाईट वाटतं. दिवा लावल्यानंतर सारंग डोळ्यावरची पट्टी तर काढतो, पण लगेच ओवीकडे जातो. त्याच्या शेजारी कोण असतं हे ते पण बघत नाही. सावली डोळ्यावरची पट्टी काढते आणि अबीर म्हणतो, वा आई वा, तो एवढा भारी दिवा लावला ना, आता तुझ्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होतील. ओवी म्हणते, बाबा खूप छान, आता तुझ्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होतील. सुशीला म्हणते, खरंच सारंग सर, खूप छान दिवा लावला. गुरुजी सावलीला म्हणतात, तुमच्या दोघांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमचा जोडा कायम असाच राहील. आता आपल्यासोबत कोण असतं या विचारात सावली असते. तेवढ्यात गुरुजी तिकडे पण जातात आणि सावलीच्या कानावर पडतं, मी सारंग मेंदळे. सारंग मेंदळे म्हटल्यावर सावली पटकन जाते. त्यावेळेस सारंग आणि सुशीला गुरुजीला नमस्कार करत असतात. हे सावली बघते आणि सुशीलाच्या मंगळसूत्राकडे बघते आणि तिला खूप रडायला येतं आणि ती म्हणते, म्हणजे यांनी लग्न केलं? सुशीलाकडे बघत म्हणते, ही बाई त्यांची बायको आहे. आता सावलीला आठवतं तिचं स्वतःचं लग्न आणि सारंग तिला बोललेला असतो, माझ्यासाठी हेच खूप आहे, तू माझ्यासोबत आहेस. तिला आठवतं सारंगने उचलून घेऊन वडाला फेरे मारलेल्या, पण त्यानंतर हे पण आठवतं तिच्या एकामागून एक कानाखाली मारलेल्या. आता सावली बघत असते तर सारंग गुरुजीशी हसून बोलत असतो. ती सुशीलाकडे बघते, ती पण हसत असते. आता यावरून सावलीला वाटतं हे किती आनंदात आहे. तेवढे ताबीर येतो आणि म्हणतो, आई हेच हेच काका होते, चल ना आपण त्यांच्याकडे जाऊ. पण सावली मात्र काहीही बोलत नसते. अबीर म्हणतो, आई काय झालं रडायला, का रडतेस? आता बघूया पुढील भाग कसा असेल तो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.